शाहिरांनी सुंदर या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। बुवा गाण्याच्या कटिंग बसून संदर्भात मी बोललो, पण बुवा तुमचं म्हणणं होतं की गाण्याला आम्ही कधी छानत नाही, तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार आम्ही सुद्धा म्हणणं चालूया तुमच्या पद्धतीत असू दे। असे का शाहिरांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। बुवा शाहिरांना ठाऊक योग्य असेल तर मी योग्य म्हणणारा कलाकार, पण बुवाचे उत्तर दिलं साप चुकीचं आहे। आणि पुन्हा जर प्रयत्न केला बुवा समुद्र मंथन त्यातनं बुवा रक्त निघाले हो, लसूण कशी निघाले 14 रत्न निघाले बुवा, लसूण नाही निघाले। उत्तर दिलेलं चुकीचं आहे। अजून वाचा नक्कीच प्रयत्न करा तर उत्तर योग्य तुम्हाला मिळेल। लसूण हा विषय ठेवलेला आहे, उत्तर दिलेलं म्हणून व काय उत्तर देतोय त्याविषयी लक्ष असू द्या। दे रे ना नाद केला जन माझा तेथे शिवदाने बुवा म्हणाले बोलून बुवा म्हणाले की जेव्हा बसायची पाळी आली बुवा बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारे सुटणे नाही। आता बुवा म्हणतात नरमले नरमले नाही बुवा, एक म्हणजे सुंग जळलं तरी त्याची पिळ जात नाही बुवा। आणि माग झाला कार्यक्रम त्या बोकडाला सांगितलेलं आहे तुमच्याकडचा एक पोकळ दाढीवाला, त्या बोकडाला सांगितलेलं आहे झोपलो ना बुवा झोपलो तरी शक्ती तुला करीन। हे मला सांगायचं नाही तुम्ही नरमले बिरमले,
आणि जर बुवा माझी ताकद बघायची असेल तर खरोखर तुम्ही कार्यक्रम लोकांशी करता तसा करून दाखवा. कारण मी असा आहे, समोरच्याला पाय लावला नाही तर मी कधीच बुवा त्याला पाय लावत नाही. लावलं तर त्याला सोडायचं नाही. बरोबर आहे की बुवा? पहिल्याच बरेच काय नरमले नजर पडले, मी कशाला करू? लोकांना माहितीये जीवन बुवा काय कार्यक्रम करतो ते. बुवा ते कल्पट्टाव ना पहिल्या बरे तुमच्या पद्धतीने ठोसपणे कार्यक्रम करा. प्रथम फेरीचा जात काय आहे ना शिमन बुवाशी दाखवतो. बुवा खुर्चीत बसायचा विषय सोडून द्या. आज खरोखर शाहिरांचे मी सुद्धा आभार मानतो. बुवा म्हणाले की याच्या आधी बसून कार्यक्रम मित्रांनो केले होते, पण त्या पाहुण्याच्या कृपेने आजचे रंगमंचावर खरोखर पहिला कार्यक्रम करतो उभ्याने. माझा त्रास आहे तो मला माहिती आहे, पण लोकांचं बुवा खोटं खाल्लेलं नाही मी. म्हणून त्या बोकडाला सांगितले, दाढीवाला बोकड आहे ना बोकुड, त्याचे ऍक्शन सोडा. मागल्या गंडस्थानावर हात घेता बोलता होते, आपलं काहीतरी करा ना. त्या बोकडाला सांगितलंय झोपलो ना तरी बुवा लागणार तर शिमन बुवा असतो म्हणा. हा विषय आहे माझा. म्हणून शाहिराने विषय ठेवला की म्हणतात बुवानं म्हणायचा वाडा होता, म्हटलं मागची म्हणत लावडाच म्हणत होती बुवा, बोलत होते की नाही. म्हणून विषय काय देतो बघा. घेऊन आली निकामी झाली, कमी नाही सांगितलं बुवा. अरे घेऊन आली निकामी झाली, तुझा पाहू दे ग केवळा, तुझा पाहू दे ग केवळा. आता मोठ घातलंय मधच्या मधी. जिमन बुवा म्हणतात बुवा, राजेश बुवा हा जिमन बुवा. अरे बोट घातलंय मधच्या मधी, येतो तोटात हाल होता. बुवा वरती छप्पर असल्या कारणानं तुमच्या बारीचा सुद्धा सावळदादा तुमचा दोष नाही मी म्हणे करेन, कारण मी कलाकार मला माहिती छप्पर असल्या कारणानं आहे ना आउटपुट वेगळा म्हणजे व्यवस्थित येत नव्हता. असू दे. बुवा म्हणाले की बुवाचा आवाज व्यवस्थित येत नव्हता. तुमचा सुद्धा बुवा काय तुम्ही म्हणत होता ते सुद्धा कळत नव्हतं. तो तुमचा दोष नाहीये, छपराचा दोष आहे. असो. कारण बुवा म्हणतात पंचद्वारी करणारा बुवा मला म्हणतात. बुवाला माहितीये म्हणून बुवा घाबरतो मला बोलताना. माझ्यासोबत काय बोलत त्या बुवाच म्हणाले की पंचद्वारी करणारा हा जीवन बुवा आहे म्हणून बुवा घाबरतो. राजेश बुवा एक दिवस म्हणून तर बघा कसा सोलटवत होता बघा. मग बुवाला माहितीये सोलटवणारा, पण बारीक कशी करा, कारण तुम्ही नाही केली तुम्ही कशाला करू, मला सवय नाही येते. हा आणि शाहिरांनी सुंदर विषय गायलेला आहे. बुवा म्हणाले अरे केसामधी गजरा, सुंदर विषय शास्त्राचा बुवाचा. पतिव्रतेला भोगल कडी लावून दाराची, पतिव्रतेला भोगल कडी लावून दाराची, साधना कायाला समजू म्हणे अवलाद आहे या बाराची. या विषय देऊन आम्ही जमलेलं कितीच गाणी आणता बुवा. भरपूर शायर आहेत तुमच्याकडे, हेच गाणी इंद्राचा विषय जेव्हा विषय येत नाही बुवा म्हणून उत्तर देतोय बघा.
चार चौघात बुवा तुला आता वाजवू नका बुवाच्या कानात थोडं सामान कारण अजून कार्यक्रम करायचे आहेत आपल्याला चार चौघात बुवा तुला अरे भोग देऊन लाजवली आता आजच्या बाईची पार्वती म्हणजे स्त्री आम्ही दांडेकर बुवा पार्वती आम्ही भाल्यावर बुवा कसा भाला घालतो होता बघा चार चौघात बुवा तुला भोग देऊन लाजवली नको सांगूस तू नको सांगूस तर तुझ्या जाऊन बुवा तो आपल्या वाजवली बुवा घरात जाऊन सांगू नका काय केला त्याची पण बुवा शास्त्र आहे नाही तर बुवा म्हणाल विषयाला विषय देतो बघा चार चौघात बुवा तुला चार चौघात बुवा तुला नको सांगू जरा तुझ्या आपल्या वाजवली जाऊ सांगू जरा तुझ्या आपल्या वाजवली श्रीदेव नागार्जुन गुरु बैलगाडा शर्यत कापरे श्रीदेव नागार्जुन गुरु बैलगाडा शर्यत कापरे शुभमदादा आंबेडे पृथ्वी शीतक आणि मित्रमंडळ त्यांचे सहकारी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक दादाचं म्हणणं पुढील कार्यक्रमासाठी लाख लाख शुभेच्छा मित्रांनो माझा कार्यक्रम असला तर माझी मित्रमंडळी कुठे सुद्धा उपस्थित असतात आज सुद्धा वेळेअभावी दुसऱ्या वारीसाठी आलेले आहेत मित्रांनो आभार मानतो तुमचे रसिका काय म्हणायचे बघा बुवानी विषय दिलेले भरपूर बोललो बुवा बोलली त्याला सगळा क्राऊड घ्या लोका तरी ठेवायची म्हणजे आम्ही काहीतरी बोलली असती बुवाची भाषेत मुन्नाबाईच्या लागून नादी बुवा राजेश बुवा विषयाला विषय सारखा झाला बुवा बुवा करता वासा तुमचा धुवा काढी शॉर्टकट मध्ये बोलायचं बुवा शॉर्टकट काय म्हणतो बघा अरे नको तुझा आणि माझा हा भांड राजेश बुवा नको तुझा आणि माझा हा भांड दोन नवऱ्याची तू अडतांड बुवा नको तुझा आणि माझा हा भांड दोन नवऱ्याची तू अडतांड वनाच्या शापामुळे तू रडते ग तुझा कसला कसा तो आंड बुवा वा श्रीकृष्णानं रावणाची बायको
तिला शाप दिलेला आहे तिथला विषय करतो बुवा. तोंड तोंड बुवाचं तोंड घुसलेलं म्हणजे त्या बाईचं तोंड घुसलेलं. बुवा काय म्हणायचं बघा, नको तुझा आणि माझा हा भांड, नको तुझा आणि माझा हा भांड, नवऱ्याची अडतांड, नको तुझा आणि माझा हा भांड, नवऱ्याची अडतांड, कोणाच्या शापामुळे सुज्ञानाचा निर्मळ झाला भीमासारखा माणूस खरा, पुन्हा जन्म येईल का माझ्या भीमरायावानी, कोणी पुढारी होईल का. म्हणून बुवा विषय देतोय. आपले अजून 3 कार्यक्रम आहेत. विषयाला विषय द्या. लोकांच्या मनात बसलाच खरा आई बापाचा तू कोयनूर हिरा, लोकांच्या मनात बसलाच खरा आई बापाचा कोयनूर हिरा, घालवलास तुझी लाज रे गावच्या घरात उंबऱ्यावर, हे बुवा गावच्या घराच्या उंबऱ्यावर मग तो भिका तुका आई उद्या गांबाबाई, आई उद्या गांबाबाई, उद्या गांबाबाई, आई उद्या गांबाबाई. I will get up,
आरतीला या. तुझं फटकेच गावलं गेलं वगैरे. हो आपण सारे मिळून आरती घ्या, आरती घ्या, आरती घ्या, आरती घ्या.